केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. भाजप देशव्यापी जनसंपर्क अभियान राबवणार. विश्वास, विकास आणि जनकल्याणाचे 12 वर्ष अशी मोहीम राबवणार. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महायुतीची खलबत. समन्वय समितीत रात्री बैठकीमध्ये महामंडळ राज्यस्तरीय समित्यांच्या जागा वाटपाबाबत चर्चा होणार. जागा वाटपात ठाण्याची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. बवियाचे शिक्षित ठाकूर असू शकतात उमेदवार, तर फाटकांचा पत्ता होऊ शकतो कट. शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. मतदारसंघातील कामासंदर्भात भेट घेतल्याची माहिती. कांदा प्रश्नी महाविकास आघाडी आक्रमक. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेतील शिवराज मोटेगावकरच्या अडचणी वाढणार. आरसीसी क्लासची स्पेशल बॅच सीबीआयच्या रडारवर. स्पेशल बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांची चौकशी. नीट पेपर फुटी प्रकरणी तिन्ही मनीषांच्या मालमत्तेची चौकशी होणार. आरोपींनी काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय. राज्यातील अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढले सीएनजीचे दर. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच. ब्रह्मपुरीचं तापमान सलग दुसऱ्या दिवशी 47 डिग्री पार, तर चंद्रपूरचा पाराही 46 डिग्रीवर. या कांद्याविषयी बोलायला हवं, कारण कांद्यामुळे वातावरण सगळं तापलेलं आहे. कांद्याला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव हवा, या मागणी करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज चांदवडला आंदोलन करणार आहेत. मुंबई आग्रा महामार्ग ते जाम करू शकतात. गेल्या आठवड्यामध्ये लासलगावला केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारनं कांद्याच्या भावात वाढ केलेली होती. मात्र शेतकऱ्यांना ती वाढ म्हणजे 1580 रुपये दर मान्य नाहीये. त्यामुळे रोहित पवार आणि शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व रोहित पवार करत असले तरी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्यांना 1580चा दर मान्य नाहीये. त्यांना कांद्याला 2400चा दर हवा आहे. मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन केलं जाणार आहे. मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला जाईल. हा रस्ता अडवला जाण्याची शक्यता आहे. कांद्याच्या प्रश्नावर रोहित पवार आक्रमक झालेले आहेत आणि शेतकरी सुद्धा आक्रमक आहेत. शेतकरी रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे, रळकुंडीला आलेला आहे. त्याचं रडणं सरकारला दिसत नाही का, असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला. कांद्याला 2400 रुपये दर द्या, 1580 रुपये जो वाढवून दिलेला दर आहे तो सुद्धा आम्हाला मान्य नाही, असं रोहित पवार यांचं आणि शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे. शेतकऱ्यांना 2400 रुपयाचा दर हवाय आणि तो मिळायलाच हवा अशी मागणी शेतकऱ्यानं केली आहे. केंद्राकडून कांद्याला प्रति क्विंटल 1580चा जो भाव मिळालाय तो अमान्य आहे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 2400 रुपयाचा दर हवा. आता हे आंदोलन किती आक्रमक होतं, किती वाजता सुरू होतं, किती वाजेपर्यंत सुरू राहतं, रोहित पवार या प्रश्नाला किती लावून धरतात, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याने परिस्थिती जी निर्माण होणार आहे ती सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. आता आपण या सगळ्या प्रश्नासंदर्भात बोलूया. आमचे प्रतिनिधी सहकारी बब्बू शेख आपल्या सोबत आहेत. त्यांना अधिक विचारूया. बब्बू, आता तुम्ही कुठे आहात, कुठल्या ठिकाणी आहात? आंदोलनाला सुरुवात झालेली आहे का? तुमच्या मागे खूप गर्दी दिसतीये. सुवर्णा, आता मी उभा आहे चांदवड बाजार समितीच्या आवारात. इथे थोड्याच वेळात आता आंदोलन सुरू होणार आहे. रोहित पवार इथे पोहोचलेले आहे, शेतकरी पोहोचलेले आहे. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी आक्रमक आहे आणि आता बैलगाडीवर शेतकरी चढलेले आहे आणि थोड्याच वेळात आता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आपण बघू शकतो का इथे जे शेतकरी येते आक्रमक आहे त्यांची प्रमुख मागणी आहे का कांद्याला आम्हाला किमान 2500 रुपये भाव द्यायला पाहिजे.
तरच आम्हाला परवडेल, नाही अन्यथा आता जो भाव दिलेला आहे तो भाव आम्हाला परवडणारा नाही आहे. केंद्र सरकारने नुकतंच 1585 रुपये भाव केला, तरी तो भाव पुरेसा नसल्यामुळे जोपर्यंत 2400 भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलेला आहे. रोहित पवार आलेले आहे, अंबादास दानवे आलेले आहे, खासदार भगरे आलेले आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली आता हे आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे. सुवर्णा. नक्की बाबू, धन्यवाद. आत्ता माहिती दिली त्याबद्दल. सगळे अपडेट्स आम्ही पुन्हा पुन्हा तुमच्याकडनं घेत राहू. रोहित पवार पोचलेले आहेत, थोड्याच वेळामध्ये आंदोलनाला सुरुवात होईल. आमचे प्रतिनिधी रोहित पवार यांच्याशी बोलले, त्यांच्या भावना आत्ताच्या जाणून घेतल्या, त्याही आपण आता बघूयात. चांदवडमध्ये कांद्याच्या संदर्भात आंदोलन केलं जाते. रोहित पवार या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करताय. विरोधी पक्षाचे सगळेच नेते त्या ठिकाणी असणार आहे. मात्र दादा, आपण सुरुवातीपासून आक्रमक आहात. लासलगावला आंदोलन केलं, आज चांदवडमध्ये आपण सगळ्या विरोधी पक्षाची मोड बांधून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरताय. इतका आक्रमक पवित्रा घेण्यामागचं काय कारण आहे? नाही, बघा, नेते कसे पण जगतील, व्यावसायिक कसे पण जगतील, पण शेतकऱ्याला आज आलेली अडचण आजच नाही सुटली तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. मग विरोधात असणारे आम्ही लोक, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आम्ही लोक, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मनामध्ये ठेवून काम करणारे लोक, हे शेतकऱ्यांना अडचण अजून वाढावी यासाठी तर थांबणार नाही. आम्ही त्यासाठी 18 तारखेला आम्ही लासलगावला एक शेतकरी संवादाचा कार्यक्रम ठेवला. आम्ही होतो, आमच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना होती, काँग्रेस होतं आणि अनेक इतर CPM सगळेच होते आणि आज पण ते सगळे लोक आहेत. आणि मग आम्ही रस्त्यावर उतरायचं कारण असं की शेतकऱ्यांना कांद्याला आत्ता भाव जर मिळाला नाही तर येणारं वर्ष हे कमी पावसाचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस त्याला काही उत्पादनाला काही पर्याय नाही. मग शेतकरी आमचा अडचणीतील, आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतील. त्यामुळे जेवढं जमेल तेवढा आपण प्रयत्न करावा. त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12.5 रुपये रेट हा डिक्लेअर केला होता. म्हणजे आम्ही आंदोलन करणार लासलगावला असं सांगितलं एक आठवडा आधी. 18 तारखेच्या मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की आम्ही 12.5 रुपयाला आम्ही तिथं घेऊ. मग आम्ही म्हणलं हे आम्हाला चालणार नाही. मग आम्ही आंदोलन केलं. आता ते कुठेतरी 15 रुपये 80 पैशावर तिथं गेलेलं आहे. तर आमचं म्हणणं हे पण आम्हाला चालणार नाही. कारण का मध्ये अवकाळी पाऊस आला, गारा पडल्या, त्यामुळे तिथं उत्पादकता कुठेतरी कमी झालेली आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च हा 18 ते 20 रुपयाच्या आसपास आहे. रेट तुम्ही 24 रुपये द्या. 24 रुपये आम्ही का म्हणतोय? इलेक्शनच्या आधी 2023ला देवेंद्र फडणवीस साहेबच बोलले होते शेतकऱ्याला आम्ही 24 रुपये देऊ. आता इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही 12.5 म्हणताय. तर आमचं म्हणणं इलेक्शनच्या आधीचा जो रेट आहे तोच तुम्ही द्या. भेदभाव करू नका. इलेक्शन आणि इलेक्शन नसणं या सगळ्या गोष्टी आहेत. रोहित पवार आपल्याबरोबर होते, आक्रमक आहेत आणि जो भाव आता शेतकऱ्यांना सरकारने देण्याचा निर्णय या आंदोलनापूर्वी घेतलाय तो देखील त्यांनी मान्य केलेला नाही. 24 रुपये इतका भाव मिळावा अशी मागणी ठामपणे ते मांडताय आणि त्यानंतर देखील त्या आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, 12 रुपये 13 रुपये भाव देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आता हा अमान्य करत पुन्हा एकदा हे आंदोलन जे आहे अधिक आक्रमकपणे करण्याची भूमिका रोहित पवार यांनी केली. पुढच्या काही वेळात या आंदोलनाला सुरुवात होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 मराठी, नाशिक.